युद्धाच्या झळा कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, पण काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नाही. काँग्रेस नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करते. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक. लोकांनी गॅससाठी रांगा लावाव्या म्हणून काँग्रेसचे प्रयत्न, मात्र कुणीही चिंता करू नये, गॅस उपलब्ध आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागरिकांना आवाहन. राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर. शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश. दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक. गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहणाऱ्या ग्राहकांना सरकारकडून खुशखबर. आता घरगुती सिलेंडर व्हॉट्सअॅप, SMS आणि ॲपद्वारे बुक करता येणार. मुंबई आणि पुण्यात आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर. गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी. शिर्डीत साई प्रसादालाही गॅस टंचाईची झळ. साई भक्तांना आजपासून प्रसादात एकच लाडू पाकिट मिळणार, तर साई प्रसादालयातील जेवणाच्या मेन्यूतही बदल. आखाती युद्धाचा गॅसनंतर भाजीपाला मार्केटला फटका. पंढरपुरात मागणी घटल्यानं केवळ 10%च भाज्यांची विक्री. मार्केटमध्ये शुकशुकाट. उरलेला माल फेकून देण्याची वेळ.